त्यासोबत आज तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत 15% पुढे मतदान झालंय। तामिळनाडूमध्ये 17.69% तर पश्चिम बंगालमध्ये 18.76% मतदान झालंय। तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या सर्व 234 जागांसाठी तर पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातल्या 152 जागांसाठी मतदान पार पडतंय। पश्चिम बंगालमध्ये 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडेल तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। हे दोन्ही दृश्य आपण बघतोय पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधली। मतदारांच्या रांगा लागल्यात। सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 15% मतदान झालेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातल्या 152 जागांसाठी तर तामिळनाडूमध्ये सर्व 234 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय। या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष यांचं ट्विट बघूयात। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे। सर्व नागरिकांना मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून सहभागी होण्याचं मनपूर्वक आवाहन करतो। तुम्हाला परावृत्त करू पाहणाऱ्या शक्तींमुळे मागे हटू नका असं आवाहन सोशल मीडियावरनं खरगेंचं। तुमचं मत हाच तुमचा आवाज आहे आणि तो जोरदारपणे ऐकला गेलाच पाहिजे। पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना विशेष आवाहन करतो, आपल्या हक्काचा दृढ निश्चयानं मतदान करा आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात खरा विकास पोहोचेल हे सुनिश्चित करण्यासाठी मदत करा।